नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पल्लवी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि माहेरमधला दुसरा दिवस आणि तुम्हाला मी आज खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ दाखवणार आहे, शेअर करणार आहे. कारण की तुम्ही माझी फायनली फॅमिली आहात आणि माझे घरचे आहात. त्यामुळे तुम्हाला माझ्या गावाकडचं जीवन कसं आहे, माझ्या गावाकडची शेती दाखवणार आहे. आणि माझ्या आईवडिलांची शेती एकदम जंगल टाईप आहे. तुम्हाला जंगल सफारी मी फ्रीमध्ये करून देणार आहे. आणि तुम्ही बघू शकताय, रोड खूप किचकट आहे, म्हणजे जरा रिस्कीच आहे. पावसाळ्यात तर खूप चिडचिड होते. नशीब त्या दिवशी पाऊस नव्हता आणि आमच्या इकडे तर जरा पाऊसच कमी पडतो आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता, खूपच रानामध्ये आहे आमचं शेत. म्हणजे रानातच असतं शेत सॉरी, पण खूपच जंगलामध्ये आहे. मला पण कधी कधी भीती वाटते. आणि हे तर नॉर्मली असं हे आहे, कारण की इथे जरा वस्ती आहे. वस्ती म्हणजे घरं असतात. जवळजवळ घर असले की त्याला वस्ती म्हणतात, म्हणजे जवळजवळ राहतात लोक. आणि बघू शकता, हे आमच्या शेजाऱ्यांचंच म्हणजे माझ्या आईवडिलांच्या शेजारचे जे शेताचे शेजारी आहेत ना, त्यांचं ते घर आहे. आम्ही त्यांच्या इथे पहिली आठवण आहे आमची, खूप लहानपणी आम्ही शाळा सुटल्यावरती त्यांच्या घरी जायचो, तिथं जेवायचो, त्यांच्या घरीच टी व्ही बघायचो. तेव्हा मम्मीन ते हे करायचे, खुरपणी असल्यावरती काही लागवड असल्यावरती ते काम करायचे आणि आम्ही त्यांच्या घरी खेळायला जातो. कारण त्यांची मुलं आणि आम्ही सोबतचेच आहोत. आता ते पण जॉब करतात, आम्ही पण लग्न झालं आहे, बाहेर आलो आहे, भाऊ पण जॉब करतो. त्यामुळे काय आता दिवस सगळे बदलून जातात ना. आणि खूप अशा आठवणी आहे. आम्ही शाळा सुटल्यावरती रानात यायचो. तेव्हा शक्तिमान ही सिरियल होती बघा, तुम्हाला आठवतच असेल. शक्तिमान सिरियल बघण्यासाठी आम्ही शाळा सुटल्यावरती त्या काकूंच्या घरी जायचो. आणि तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, छोटीशी टी व्ही होती, पण आम्हाला खूपच आनंद व्हायचा. आणि तुम्ही तुमच्या पण आठवणी असतीलच ना. आणि आम्ही माझं शिक्षण सगळं ग्रॅज्युएशन वगैरे माझं गावाकडे झालेलं आहे. आणि जवळच मी कॉलेजला होते आणि फक्त जॉबसाठी बाहेर होते. त्यामुळे मला सगळं जीवन मी आनंद घेतलेला आहे. आणि बघू शकता, शेजारी त्या काकांचं ऊसाचं शेत आहे आणि इकडं कापसाचं शेत आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहे त्यांच्या शेतामध्ये, माझ्या आईवडिलांच्या शेतामध्ये. आणि बघू शकताय, माहेरी आल्यावरती मुलांचं अजिबात टेन्शन नसतं. आत्विक माझ्याकडे बिलकुल येत नाही. एकतर भाऊकडं जातो किंवा पप्पांकडे जातो, नाहीतर मम्मीकडे जातो. मम्मीकडे शक्यतो नाही जात, त्याला मम्मीपेक्षा आजीपेक्षा माझे वडील खूप आवडतात, तो आबा म्हणतो त्यांना. आणि माझ्याकडे तर बिलकुल येत नाही, मला टेन्शनच नसतं त्याचं. आणि तो पण शांत आहे, त्यामुळे त्याचा कोणालाही त्रास नाही आहे. आणि बघू शकता, ही माझ्या आईवडिलांची शेती आहे. आणि हे आहे आंबाड्याचं झाड. तुम्हाला माहीतच असेल, गावरान आंबाडा. आपण दसऱ्याच्या वेळेस त्याची भाजी करतो. माझी आई म्हटली, तुला आवडत असेल तर घेऊन जा. मी म्हटलं, दे मला, मी कोणाला लागत असेल तर देईल शेजाऱ्यांना नगरला गेल्यावरती, अहिल्यानगरला गेल्यावरती. मग माझे म्हटली, दे, आपल्या घरचं आहे आणि गावरान आहे, शिवाय असा आंबाडा भेटत नाही आता. आणि तुम्हाला पण माहिती आहे, आता खूप फवारण्या वगैरे असतात, त्यामुळे अशा भाज्या खायला पण चांगल्या नाहीत. आणि हे आहे आमचा गावरान मेवा आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही. आणि हे आहे, माझ्या आईने कोथिंबीर लावलेली आहे, खूपच कोथिंबीर आहे आमच्या इथे. आणि ही माझ्या आईची कपाशी, म्हणजे कापूस लावलेला आहे. आता पावसाळ्यात आमच्या इकडे कापूस लावतात. आणि याला कापूस पण येतो, म्हणजे ते आता नंतर तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल मी. आत्ता सध्या ही एवढी हाईट आहे आणि त्याच्यानंतर खूपच हाईट वाढते. कधी कधी आपण दिसत पण नाही, एवढी हाईट वाढते. आणि पलीकडूनच माझ्या काकांचं शेत आहे, माझ्या मोठ्या काकांचं शेत आहे, चुलत्यांचं. त्यांच्या इथे ऊस असतो कंटिन्यू. आणि बघू शकताय, इथं आमची मोटर पण आहे, बोर आहे, पाण्याचा बोर. शेतीला मदत पण होते आणि तो कंटिन्यू पाणी असतं त्याला. आणि हे आहे त्याचं लाईट कनेक्शन, बघू शकताय. आणि खूप पाणी आहे माझ्या आईच्या त्यांच्या बोरला. सगळी देवाचीच कृपा. पप्पांनी लगेच आम्हाला मोटर चालू करून दाखवली, किती पाणी आहे किती नाही.
ते स्टार्टिंगला जरा कमी येतं, नंतर येतं बरोबर पाणी फुल. आणि असं पाणी आहे झुळझुळ झुळझुळ. आणि शेतातली मजा एक वेगळीच असते. पहिले नव्हतं पाणी, आता खूप 5-6 वर्ष झाले आता बोर घेतलं आहे, त्यामुळे खूप पाणी आहे. कारण की पहिले पाऊस पण नव्हता पडत जास्त आणि काहीच नव्हतं, त्यामुळे पाण्याचा खूप प्रॉब्लेम असायचा. आणि आता खूप पाणी आहे आणि शेती पण हिरवीगार आहे, बघू शकताय. आणि माझ्या कुलदैवताचं मी नारळ जे कोंब आलेलं होतं, झाड आलेलं होतं घरामध्ये, मी ते माझ्या आईवडिलांना दिलं होतं शेतामध्ये लावायला. तुम्ही बघितलंच असेल, ते नारळाचं झाड खूप मोठं झालेलं आहे आता आणि छान आलेलं आहे. आणि आत्विक माझ्या आईला मदत करतो आहे कोथिंबीर काढण्यासाठी. आणि खूप सुंदर असं मला ते एवढं भारी वाटलं. खूप वर्षानंतर मी शेतामध्ये आले. पहिले जॉबमुळं येणं होत नव्हतं आणि आता लग्न झालं आहे तर आलो का लगेच रिटर्न जातो. असंच असतं लग्न झाल्यावर जीवन आपलं. ही आहे गवारीचं झाड, गवारीच्या शेंगा बघू शकताय. आणि माझी आई म्हटली की जेवढ्या मोठ्या गवारीच्या शेंगा आहेत तेवढ्या काढून घे. आणि तुम्हाला मी भेंडीचं पण झाड दाखवल. माझ्या आईने खूप असे भाजीपाला लावलेला आहे, म्हणजे त्यांचं भागल एवढं तरी आहे. आणि हे आहे गिन्नी गवत, म्हणजे गायांसाठी खाण्यासाठी. हे आहे भेंडीचं झाड, बघा भेंडी आलेली आहे त्याला. आणि दुसऱ्या झाडाला खूप भेंड्या आहेत, याला अशा कळ्या वगैरे आल्यात. आणि साईडला मम्मीने हे पण लावलेलं आहे, काय म्हणतात, तीळ हवरी तीळ पण लावलेले आहे. आणि आत्विक खेळतोय माती. आत्विकला तर मज्जाच वाटते. आत्विकला माती म्हटल्यावरती विचारूच नका, त्याला माती खेळणं म्हणजे एवढं भारी वाटतं ना. आणि माझी आई बघा ना, आईचं प्रेम एक वेगळंच असतं, काय देऊन काय नाही, हे तोड ते तोड, म्हणजे हे देती ते देती मला. म्हणजे नंतर जायच्या वेळेस मला एवढी बॅग जड होते ना. आणि हे आहे ऊस, तुम्ही ऊस बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आणि नक्की बघा. ऊसाची शेती आहे ती. आणि आत्विक हे खोरं घेतलेलं आहे, हे शेती कामासाठी वापरलेलं जातं. त्याची मस्ती मजा चालूच आहे, त्याने नवीनच बघितलेलं आहे. आणि माझ्या वडिलांची मज्जा चालू आहे. हे बघा आमची शेती, हे तिकडची आणि इकडची कपाशी माझ्या आई वडिलांची आहे, तिकडं पण आहे. आणि ही काळी माती आपली काळी आई. तो थांबतच नव्हता, आत्विकची मज्जा चालूच आहे, ते खोऱ्याने ओढतोच आहे माती, त्याला मस्ती मज्जा. आणि त्याने पहिल्यांदाच म्हणजे दुसऱ्यांदा बघितली शेती, तेव्हा त्याला कळत नव्हतं, आता कळायला लागले जरा. आता नांगरणी खुरपणी झालेली आहे, त्यामुळे एकदम स्वच्छ शेती आहे. आणि खुरपणी त्याला पण वेळ लागतो. आणि पावसाचं वातावरण बघा ना, अजिबात पाऊस पडत नाही. तुमच्या इकडे आहे का पाऊस? आणि आता आम्ही दुसऱ्या शेतामध्ये चाललेलो आहे. ते तर खूप जंगल आहे ना, मला तर एवढी भीती वाटते ना तिकडे. आणि असं वाटतं की तिकडे असं हे नाही का, वाघ बीघ आहे का असं वाटतं, पण नाही तसं. निघतो कधी कधी, म्हणजे एकदा निघालेला होता. माझ्या एका चुलत भावाला अटॅक पण केला होता त्याने, बिबट्याने अटॅक केला होता. त्यामुळे आम्ही सगळे होतो, त्यामुळे पप्पा म्हटले जाऊ चला, आत्विक पण बघल शेती आणि तुम्हाला पण चांगलं वाटेल. आणि ती जरा लांबच आहे आणि खूपच जंगल आहे तिकडं, तुम्ही बघू शकताय. मी तर खूप घाबरले होते. आणि पाऊस पडल्यावरती तर एवढी हिरवळ असते सगळीकडे आणि खूपच छान वाटतं. पण आमच्या इकडे जरा पाऊस कमी आहे
आणि पाऊस पडल्यावरती जरा शेतीला पण आधार होतो, कारण की सगळ्या शेतकऱ्यांचं खूप मरण होतं पाऊस नसल्यावरती. आणि बोरच्या पाण्यावरती एवढं काही नाही होतं. आणि बघू शकताय वारूळ बघा तुम्ही, आमच्या इकडे एवढे मोठे मोठे वारूळ असतात. आणि मला नागपंचमीला शहरामध्ये अजिबात वारूळ कुठं भेटत नाही, कारण की सगळीकडे बिल्डिंग झाल्यात, असं शेती अजिबातच नसती. आणि बघू शकता शेतामध्ये एवढे वारूळ असतात, प्रत्येक ठिकाणी असे मोठे मोठे वारूळ असतात. आणि आता एंट्री झालेली आहे जंगलामध्ये. खूपच स्केरी आहे आणि खूपच डेंजर आहे, असं वाटतं कोणीतरी मागवले. आणि मी शेवट होती. मला भाऊ म्हणायचं, माझ्या भावाला मी भाऊ म्हणते, की तो म्हणायचा, अरे पटकन ये बरं का सोनी, मला सोनी म्हणतात, पटकन ये रे, घाबरशील तू. म्हणायचे नाही नाही. आणि व्हिडिओ काढत होते, त्यामुळे जरा खूपच पाऊल वाटाने जावं लागतं. पण तुम्हाला पण दाखवण्याची गरज आहे आणि तुम्हाला पण माहीत झालं पाहिजे गावाकडचं जीवन कसं असतं आणि शेत कसं असतं. आणि बघू शकता कुठंच काही नाही, वस्ती नाही, काही नाही, काहीच नाही. आणि माझ्या आईवडिलांची शेती अशी आहे ना, सगळीकडून जंगल आहे आणि मध्येच शेती आहे. आणि जायचं असलं ना एकट्याला भीती वाटते, कारण की खूप डेंजर आहे. खूप वेळेस खूप जणांनी बिबट्या वगैरे बघितलेलं आहे. आणि ते डुक्कर वगैरे असतात ना, रानटी डुक्कर, ते पण खूप आहे तिकडे, त्यामुळे खूपच भीती वाटते आम्हाला. आणि बघू शकताय आम्ही चाललेलो आहे, आता जवळच आलो आहे. आणि माझ्या आईवडिलांच्या शेताजवळच नदी आहे. हा आहे बंधारा म्हणतात, सॉरी, नदी गेलेली आहे. आणि हा आमच्या शेतामध्ये बंधारा बांधलेला आहे, म्हणजे शेतीच्याच लागून बंधारा बांधलेला आहे. आणि एवढं पाणी असतं ना, पण बघा ना, पाऊस नाही तर सगळं असं ओसाड पडलेलं आहे ते. आणि बघा तुम्ही, पूर्ण फिल्मी स्टाईल असं जंगल आहे आमचं. आणि आम्ही लहानपणी खूप यायचो, पहिले पप्पा घ्यायला यायचे, आम्ही मस्त खेळायचो, इकडून पळ तिकडून पळ, काकांच्या शेतात जायचो. आणि तुम्ही माझे केस बघितलेच असतील. आणि खूप माझे केस माझ्या आईसारखे आहे. माझ्या आईचा पण मी केसांचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन, कारण की आमची अनुवंशिकपणाचा आहे केसांचा. मोठे मोठे केस आहेत आमचे सगळ्यांचे. आणि आम्ही केसांना काय लावतो हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. जास्त काही नाही लावत, पण घरचाच उपयोग करतो, कारण की त्याच्यामुळे आमचे सगळ्यांचे घनदाट असे केस आहेत. मी कधी तुम्हाला माझ्या केसांचा व्हिडिओ कधी शेअर केला नाही, पण मी नक्कीच तुम्हाला माझे केस पण दाखवेल. आत्ता मी केस कापले नाही म्हणून माझे केस आहेत. आणि मी कितीही केस कापले तरी माझ्या केसांची वाढ कधीच कमी होत नाही, हे सगळ्यांनाच माहीत आहे. माझे खूप दाट केस आहे माझ्या आईसारखे. माझ्या आईचे तर माझ्यापेक्षाही दाट केस आहेत. तीही आयुर्वेदिकच केसांना लावते, म्हणजे जास्त काही नाही, आपलं नॉर्मलीच लावतो आम्ही. पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल मी ते. आता आपण आपल्या शेताची टूर करू. आणि बघू शकताय माझ्या वडिलांनी इकडे पाणी सोडून दिलेलं आहे शेतामध्ये, म्हणजे तुरीचं वावर आहे. अरे सॉरी, तुम्हाला सांगायचंच राहिलं, हे तुरीचं शेत आहे आमचं. म्हणजे तुरीची डाळ माहीत असेल तुम्हाला, गावाकडचे असेल तर तुम्हाला तुरीची डाळ माहीतच असेल. आणि हे तुरीचं शेत आहे आमचं. इकडं जंगल आहे म्हणून जास्त करून शेती जास्त नाही करत इकडे. नॉर्मली तुरी, मूग, मठ असंच करतात. मोठ्या याला जास्त हे नाही करत. तुम्ही बघू शकता साईडने वस्तीच नाही आहे, अजिबात वस्ती नाही. मी माझ्या आईला त्यांना तेच म्हटलं, तुम्ही जास्त येत जाऊ नका. आणि भीती वाटते ना. आणि आता भाऊच्या डोक्यावरती आत्विक बसलेला आहे, पाठीवरती, म्हणजे टेन्शनच नसतं मला आत्विकचं काहीच. आणि असा होता आजचा माझा दिवस. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल, माझ्या माहेरची सफारी. आणि तुम्हाला काय म्हणते, मला शब्द पण सुचत नाही आहे. तुम्हाला लवकरच माझे नवीन व्हिडिओ दिसतीलच. आणि माझी आई म्हटली तुला घेऊन जाण्यासाठी कोथिंबीर काढू आपण. मग आम्ही कोथिंबीर काढत होतो.
आणि बघू शकताय गावरान अशी कोथिंबीर आहे, कसलीच फवारणी नाही, काही नाही, एवढी चविष्ट लागते आणि सडत पण आहे. कसं सिटीमध्ये आपण कोथिंबीर घेतल्यावरती कसं लगेच ती चिकट होते, पाण्याने खराब होते. तशी तुम्ही 8-15 दिवस ठेवा, मी तर सांगते 8 दिवस सहज टिकते. 8 काय 15 दिवस पण टिकते. तुमच्याकडे फ्रीज असेल तर जास्तच दिवस टिकेल, कारण की माझ्याकडे फ्रीज नाही तरीही माझ्याकडे कोथिंबीर टिकते. आणि बघू शकता ही आहे आंबाड्याची भाजी. आणि मी म्हटलं मी घेऊन जाते, ज्याला पाहिजे असेल त्याला मी देऊन टाकल. आणि ही माझ्याच रिलेटिव्हला मी देणार आहे. आणि गावरान आहे आणि आयुर्वेदिक आहे. शिवाय तुम्ही बघू शकताय आम्ही आता काढतच आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हाईप करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि माझा भाऊ पण तोडतो, ही माझी आई आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहे घराकडे. आता आम्ही आणि बघू शकता शाळा सुटलेली आहे, 5 वाजले होते, शाळा सुटलेली आहे. आणि असा होता आजचा माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.